My dear students, I welcome you to the lecture of English literature. In this lecture, we are going to study about BA final year SEM 5 Theory of the Sublime, written by Arjun Sengupta. The sublime, or the elevated and the lofty, has had a long history in aesthetic theory. सबलाईमचा अर्थ होतो उच्च, खूप महान दर्जाचे, दैवी. तर त्याचा खूप मोठा इतिहास आहे सौंदर्यशास्त्राच्या सिद्धांतामध्ये या शब्दाचा. सबलाईम म्हणजे दैवी, उच्च, उदात्त. इट रेफर्स टू द रेटॉरिकल प्रॅक्टिस ऑफ इंड्युसिंग स्ट्रॉंग सेन्सेशन्स ऑफ टेरर, एक्स्टसी, ग्रँज्युअर, ऑ, ॲस्टॉनिशमेंट अँड वंडर इन द रीडर. आता याचा संबंध कशाशी आहे? ते एक अलंकारिक पद्धत आहे. ही अलंकारिक पद्धत ज्यामध्ये काय होते की आपले सशक्त अशा जाणीवांना जागृत केल्या जातं. जसं टेरर, भीती, एक्स्टसी, अतिउत्साह, ग्रँज्युअर, भव्यता, आदरयुक्त भीती, एस्टॉनिशमेंट, आश्चर्य, अँड वंडरसुद्धा आश्चर्य. तर हे वाचकामध्ये उद्युक्त केलं जातं. इट ऑल्सो रेफर्स टू द एक्सपिरियन्स ऑफ दीज इमोशन्स इटसेल्फ. आणि याचा अर्थ म्हणजे याचा संबंध पुन्हा की या ज्या भावना आहे त्या भावना तुम्ही स्वतः अनुभव घ्या, त्याच्याशी संबंधित आहे हा शब्द. द सबलाईम इज मेन टू क्रिएट एन इम्प्रेशन ऑफ ट्रान्सेंडन्स, एलिव्हेटिंग द मुंडेन अँड कोटिडियन इन टू समथिंग ग्रँड अँड मोमेंटस. आता सबलाईमचा अर्थ काय आहे? तर एक असा प्रभाव निर्माण करायचा, अध्यात्माचा प्रभाव निर्माण करायचा, आणि जी छोटी गोष्ट आहे तिला खूप उच्च कोटीवर नेऊन ठेवायचं, उच्च लेवलवर नेऊन ठेवायचं, उच्च दर्जा द्यायचा त्याला. आणि एखादी गोष्ट आहे महान आणि जी गतिशील आहे तिला खूप महत्त्व द्यायचं, तिचं महत्त्व अधोरेखित करायचं. ॲज अ क्रिटिकल अँड इस्थेटिक टर्म, it owes its existence to a treatise on aesthetics as well as a work of literary criticism on the sublime, the original Greek title being Perihypsosis, ascribed to Longinus. आता एक क्रिटिकल टर्म आहे ही, म्हणजे टीकात्मक आणि सौंदर्यशास्त्राशी संबंधित हा शब्द आहे. आणि याचं अस्तित्व कुठून निर्माण झालं? तर एक संशोधनपर लेख लिहिला सौंदर्यशास्त्रावर, आणि ते साहित्यिक टीकेचं एक महान कार्यसुद्धा केलेलं आहे. त्याचं नाव आहे ऑन द सबलाईम. ओरिजिनल ग्रीक टायटल त्याचं पेरिहिप्सोसस, आणि हे लिहिलेलं आहे लॉन्गिनसनी. लॉन्गिनस वॉज इन ऑल प्रॉबेबिलिटी अ ग्रीक रेटोरिशियन लिव्हिंग इन रोम इन द 1st century CE. लॉन्गिनस हा ग्रीक अलंकारशास्त्रज्ञ होता, म्हणजे भाषेतील अलंकारशास्त्रज्ञ होता. रोममध्ये राहायचा पहिल्या शतकात ख्रिस्तपूर्व. ऑन द सबलाईम वॉज रिटन ॲज अ रेटॉरिकल मॅन्युअल ऑन हाऊ टू अचीव द इफेक्ट ऑफ सब्लिमिटी अँड ऑफ एलिव्हेशन अँड ग्रँज्युअर. ऑन द सबलाईम हा एक अलंकारिक पद्धतीने लिहिला गेलेला लेख आहे. यात असं दर्शवण्यात आलं किंवा असं आपल्याला शिकवण्यात आलं आहे, असं सांगण्यात आलेलं आहे की दैवी जो गुण आहे त्याचा प्रभाव हा कसा प्राप्त करायचा, उच्च कोटीची अनुभूती कशी घ्यायची, महानता कशी घ्यायची, महानतेचा अनुभव कसा घ्यायचा. लॉन्गिनस अस्युम्स द पर्सोना ऑफ ॲन एक्सपिरियन्स स्कॉलर अँड एक्सपांड्स ऑन द मिनिंग ऑर मीन्स बाय विच वन मे क्रिएट अ सबलाईम इफेक्ट. तर लॉन्गिनसनी असं गृहीत धरलं आहे की एक अनुभवी विद्यार्थी आहे, जो खूप मेधावी आहे, जो खूप हुशार आहे, आणि त्याच्या साधनावर विस्तृत असं लिखाण करायचं. आणि त्याच्या साधनावर विस्तृत लिखाण केलं की मग तुम्ही दैवी प्रभाव देऊ शकता. दैवी प्रभाव म्हणजे या छोट्या गोष्टींना स्थान नाही, महान आणि उदात्त विचारच यात व्यक्त करायचे असतात. ही स्टेट्स हिज थीम राईट ॲट द बिगिनिंग. सुरुवातीलाच ते आपली संकल्पना मांडतात. सब्लिमिटी हिप्सोस हा लॅटिन शब्द आहे, म्हणजे सब्लिमिटी, दैवी, इज अ काइंड ऑफ एमिनन्स ऑर एक्सलन्स ऑफ डिस्कोर्स. लोगोई हा लॅटिन शब्द आहे. डिस्कोर्स म्हणजे संभाषण, चर्चेतील संभाषण. तर सब्लिमिटी एक प्रकारचे
तत्परता एक प्रकारचं अतिशय उत्कृष्ट असं संभाषण आहे. ही देन गोज ऑन टू स्टेट दॅट द ग्रेटेस्ट पोएट्स अँड प्रोज रायटर्स हॅव गेन इमॉर्टॅलिटी बिकॉज दे आर एबल टू अचीव दिस एक्सलन्स ऑफ डिस्कोर्स. आणि मग पुढे त्यांनी असं सुद्धा विधान केलेलं आहे की महान कवी आणि महान कथालेखक आहेत किंवा ज्यांनी गद्यलेखन केलेलं आहे ते अमर का बरं झाले आहे. त्यांना हा एक्सलन्स ऑफ डिस्कोर्स जमला, म्हणजे संभाषणातील उत्कृष्टता त्यांना जमली आणि त्यातून ते लिहित गेले. लॉन्गिनस कंटेंट्स दॅट ग्रँजर इन रायटिंग इज अ बेटर रेटॉरिकल टूल दॅन सिम्पल पर्झ्वेजन. लॉन्गिनस असा प्रतिवाद करतात, असं म्हणतात की महानता जी आहे लेखनातली हे अलंकारिक साधन आहे दॅन सिम्पल पर्झ्वेजन. साधं मन वळवता तुम्ही लिखाणातून, त्यापेक्षा हे अतिशय अलंकारिक टूल आहे. काय तर ग्रँजर म्हणजे लिखाणातलं महान तत्व. वाईल द मियरली पर्झ्वेजिव्ह कॅन बी प्लेजंट. फक्त तुम्ही मन वळवताय, त्याला पटवून देताय, ते थोडं आनंदी राहू शकेल, बरं वाटेल. द कॉम्बिनेशन ऑफ वंडर अँड ॲस्टॉनिशमेंट विल लाईकली हॅव मोर लास्टिंग अँड डीपर इम्पॅक्ट ऑन द रीडर ऑर लिसनर. वंडर आश्चर्य आहे, ॲस्टॉनिशमेंट म्हणजे असं आश्चर्य जे तुम्हाला जीवनातील अनुभव तुमच्या आश्चर्यातून व्यक्त करतं. तर याचा जास्त प्रभाव पडतो आणि खूप खोल असा प्रभाव पडतो वाचकावर, ऐकणाऱ्यावर. सिन्स रेटॉरिक इन क्लासिकल डिस्कोर्स सिग्निफाईड मोड्स ऑफ आर्ग्युमेंट डायरेक्टेड ॲट पर्सुएटिंग अदर्स, द सबलाईम इन दिस कंटेक्स्ट इज मोर इफेक्टिव्ह टूल that persuades by appealing to strong emotion rather than the intellect. आता हे जे अलंकारिक लिखाण आहे, शास्त्रीय लिखाणातलं, शास्त्रीय संभाषणातलं, तर यात एक प्रतिवाद मांडला जातो आपल्या पुढे. त्यात म्हणतात की तुम्ही इतरांचं मन वळवा. इतरांचं मन वळवा म्हणजे लिखाणाद्वारे तुमचं म्हणणं त्याला पटवून द्या. आणि सबलाईम या संदर्भात जर पाहिलं आपण तर सबलाईम अतिशय जास्त परिणामकारक साधन आहे. कारण हे काय करतं, नुसतं मन वळवत नाही, तर सबलाईममध्ये काय होतं की तुमचे जे सशक्त अशा भावना आहे त्याला अपील केल्या जाते, त्याला आवाहन केल्या जाते. तुमच्या बुद्धीला आवाहन नाही करत ते. बुद्धीला आवाहन केलं तर तेवढंसं मनाला पटत नाही, पण मनाला आवाहन केलं तर भावनिकरित्या लवकर पटतं आणि आपल्याला ती गोष्ट खूप मनाला लागून जाते ती. तर हे काम सबलाईम करतं, कारण ते आपल्या स्ट्रॉंग इमोशन्सला अपील करतं. इट इज धिस प्रिसाईज क्वालिटी टेकन आउट ऑफ द कंटेक्स्ट ऑफ क्लासिकल रेटॉरिक. आणि ही एक निसंदिग्ध असा गुण आहे हा, टेकन आउट ऑफ द कंटेक्स्ट ऑफ क्लासिकल रेटॉरिक. आणि ह्या कशा संदर्भात घेण्यात आलेला आहे, तर जे अलंकारिक लिखाण आहे, शास्त्रीय अलंकारिक लिखाण, त्यातून हा गुण घेण्यात आलेला आहे. दॅट हॅड अ लाँग इन्फ्लुएन्शियल हिस्ट्री इन युरोपियन इस्थेटिक थॉट. आणि याचा अतिशय प्रभावशाली असा इतिहास आहे युरोपच्या सौंदर्यशास्त्रीय विचारात. आणि युरोपमध्ये यावर जास्त लिखाण केलं गेलेलं आहे सबलाईमवर. This is all about theory of sublime part 1 BA final year same 5. Thank you very much.